अयोध्या अयोध्या म्हणजे केवळ एक शहर नाही, ती श्रद्धेचा श्वास आहे. शरयूच्या लाटात आजही श्रीरामांचे पदचिन्ह उमटलेले भासतात. या पवित्र भूमीत प्रत्येक श्वास राम नामाने भरलेला आहे. दगडातून इतिहास बोलतो आणि प्रत्येक क्षण भक्ती जागवतो. श्रीरामाचे सौंदर्य हे फक्त रूपात नाही, तर त्यांच्या मर्यादेत आहे. त्यांच्या डोळ्यात करुणा, चालण्यात धैर्य आणि हृदयात धर्म वसलेला आहे. राम मंदिराच्या शिखरावर पडणारा सूर्यप्रकाश जणू आकाशही प्रभू रामांना वंदन करत आहे असे दाखवतो. राम मंदिर फक्त वास्तू नाही, तो कोट्यावधी भक्तांचा विश्वास आहे. त्यांनी केलेल्या 500 वर्षाच्या संघर्षाचा तो विजय तिलक आहे. मंदिराच्या आवारात तुम्हाला प्रत्यक्ष रामायणाचा संपूर्ण अध्याय मिळून जातो. प्रभू रामचंद्रांची आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाची ती कथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या मंदिरात येऊन डोळे ओले होतात, पण मन उजळून निघतं. तर चला, मी तुम्हाला माझ्या डोळ्यांमार्फत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे दर्शन घडवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. जय श्रीराम मित्रांनो, काल तुम्ही बघितलं आपण अयोध्या एक्सप्लोर करत होतो. अयोध्या एक्सप्लोर करताना आपलं फक्त सगळ्यात मेन म्हणजे आपलं मंदिर राहिलं होतं. कारण की 8:30 वाजता आपल्याला रात्री उशीर झाला आणि 8:30 वाजता मंदिर बंद झालं. तर आपण सकाळी आता जवळपास 8 वाजले. 8 वाजता आपण मंदिराच्या दर्शनासाठी सज्ज झाले. थोडासा चहा नाश्ता घेऊ आणि मग मंदिरात निघणार आहे. तुम्ही एकदा बाहेर जी माझ्या मागे बघताय, ही सगळी गर्दी जी चालली आहे ती सगळी पूर्ण मंदिरात चालली. आपल्याला जर थोडा जरी लेट झाला तर आपल्याला बरंच वेळ वाट बघायला लागणार आहे दर्शनासाठी. त्याच्यामुळे आपण आता पटपट नाश्ता करू आणि लगेच मंदिराच्या दिशेने निघू. एकदम चांगला झालाय. नाश्ता करून आता आपण निघालो दर्शनासाठी. दर्शन बघूया आता किती वेळात भेटते. मोबाईल तर आतमध्ये अलाउड नाही होणार. मी तुम्हाला बाहेरच्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील मी तेवढ्या दाखवतो. बाकीच्या गोष्टी आपल्याला इंटरनेटवरती सर्च करायला लागतील. इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी भेटतात. मंदिर कसं आहे, काय, मूर्तीचे फोटो वगैरे आपल्याला भेटलेले आहेत ऑलरेडी. आता फक्त आपण जे काही बाहेरच्या गोष्टी आहेत जेवढ्या मला दाखवता येतील तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. इथून मंदिर स्टार्ट होतं. मंदिराच्या आवारातली गर्दी बघा तुम्ही. हे मंदिराची सगळ्यात पहिली म्हणजे आतमध्ये मंदिर जवळपास 1-1.5 किलोमीटर आपल्याला आतमध्ये चालत जायला लागणार. सुबह सुबह हनुमानजी. आजकाल आपण सगळ्या मंदिरांमध्ये व्हीआयपी पास हा प्रकार बघतो. याच्याबद्दल मत मांडायचं झालं, व्हीआयपी हा पास बंद झाला पाहिजे असं तर माझं मत आहे. कारण की असं नाही देवाच्या दारात की कोणी श्रीमंत आहे किंवा गरीब आहे. जो कोणी आहे तो एकच आहे, भक्त म्हणजे एकच आहे. तर लोकांकडे ज्यांच्याकडे पैसा आहे ते व्हीआयपी पास घेऊन जातात आणि मंदिरांमध्ये पण त्या गोष्टी चालू ठेवले जातात. तर याच्यावरती नेहमी एखादा प्रश्न उतरलाच पाहिजे. तर व्हीआयपी पास बद्दल काय बोलणार तुम्ही? तेच सांगतो ना, मग व्हीआयपी पास बंद झाले पाहिजे का चालू राहिले पाहिजे? समजा तू श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मग मला अधिकार नाही का असं दर्शन घ्यायचं? तुम्हाला कोणी अधिकार दिला डायरेक्ट देवाला जायचं? मग याच्याबद्दल कधी बोलणार तुम्ही? बरोबर का नाही बाबा? व्हीआयपी दर्शन बंद झालंच पाहिजे का नाही? ठीक आहे, तुम्ही असताल कुणी पण असताल, पण देवाच्या दारात तुम्ही व्हीआयपी आहे का नाही? देवाच्या दारात आम्ही पण बघते, तुम्ही पण बघते. तुम्ही जे काय आलेलं लगेच आहे इथं चेक होतं बाबा. लगेच मध्ये पूर्ण मशिनरी आहेत, मशिनरीमध्ये चेक होतं लगेच. त्यानंतर पुढे सोडतात आपल्याला. आता बघू, हे मंदिराचा गाभारा वगैरे चालू झालाय. बाहेरूनच बघताय की एवढं मोठं भव्य मंदिर आहे. आतमध्ये ह्याच्या आणखीन आतमध्ये जे मेन गोष्ट आहे, गर्दी बघा फक्त तुम्ही. भक्तांचा सोहळा बघा इथे एकदम. व्हिडिओमध्ये दिसते मित्रांनो, जे दिसते तुम्हाला हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स बघू शकता केवढा मोठा आहे. त्यात असं एकदम धुकं वगैरे आले. क्या बात आहे भाई, दिन बन गया आज का. इथे हे लॉकर आहेत. आपल्याला इथं मोबाईल वगैरे जमा करायचा, आपण 1-2-4 फोटो काढू, नाही बाहेर येताना फोटो काढू. आता आपलं पहिलं टार्गेट आहे दर्शन घ्यायचं. मित्रांनो, आलोय आपण आतमध्ये. बघू शकता आता इथं आपल्याला मोबाईल जमा करायचा आहे. मोबाईल जमा करून आतमध्ये दर्शन करून घेऊया. दर्शन करून आल्याच्या नंतर थोडं फोटोशूट करू, मग चालू आपल्या मेन डेस्टिनेशनला बनारस.
दिवसाची सुरुवात करतोय. काल रात्री नाही भेटून आली. दिवसाची सुरुवात रामदर्शनातून करायची आपल्याला. हा गर्दी बघू शकताय, गर्दी बघू शकताय. सकाळचे फक्त 8 वाजले, 8 वाजता एवढी गर्दी आहे आपल्या माग. पण मित्रांनो, इकडच्या मंदिरांचे एक वैशिष्ट्य आहे, इथं धक्काबुक्की अजिबात नाही. एकदम एकदम चांगल्या पद्धतीने लोक येतात, चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मिळून मिसळून दर्शन घेतात. आपल्यासारखं इकडं असं धक्काबुक्की नाही, कोणाची भांडणं नाही, काय नाही काय नाही. 2-3 दिवस झालं इकडे वरच्या राज्यांमध्ये. अजून ती काय तिथे चपला काढतात. मंदिर का जाने का रास्ता, मग मोबाईल ठेवून चप्पल काढायला. लॉकर 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 चला मित्रांनो. नाही, बाहेर नाही काढायची चप्पल. ते लोकांना अक्कल नाही. लॉकर कशाला झक मारा गेले ते. अरे चपला काय मंदिराच्या बाहेर ठेवायची, चपला थोडीशी लॉकर असतील चपलांना पण. आहे चपलांना लॉकर आहेत. त्या लॉकर असल्यावर काय करणार. चप्पल अशी बाहेर म्हणलो किती चपला होत्या रोडला बाहेर लोकांच्या. त्याला आपण विचारू चप्पल कुठं काढायची. ही काय रोहित प्रीत्या, हे काय चपला नाही तर काय. हे लोकांनी चपला काढून ठेवले. हे आतमध्ये चपलांचं लॉकर आहे. फायनली आपलं दर्शन झाले. आपल्याला दर्शन मोबाईल वगैरे मागे दिलाय. तेव्हा कुठेतरी आपण व्हिडिओ वगैरे काढायला तयार झालोय. आतमध्ये थोडं पण परमिशन नव्हती. मोबाईल वगैरे प्रॉपर चेकिंग होती. आता आपण बाहेर निघतोय. बाहेर निघताना आता काय एवढं नाही, पण आतमध्ये जर मंदिर आहे ना, काही साब काय मंदिर बनवलंय. 500 वर्ष आपल्या देवाने वाट बघितली. पण 500 वर्षानंतर आपला देव हेच डिझर्व करत होता. असंच मंदिर डिझर्व करत होता. की त्या प्रत्येक मंदिराची जी भिंत आहे, प्रत्येक भिंतीवरती जी काही मूर्ती आहे, ती मूर्ती प्रत्यक्ष आपल्याला काहीतरी सांगतेय. प्रत्येक मूर्ती आपल्या बरोबर बोलतीये की बाबा मी हे हे केलंय, मी असा राम बघितलाय, मी असं रामासोबत मी असं वागली. प्रत्येक जागेवरती प्रत्येक वृत्तांत आहे. देवाने जिथं जिथं काय काय ज्या गोष्टी केल्या, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला भेटतात. प्रत्येक जागेवरती देवाचं लक्ष्मणाचं सीतेचं किंवा लक्ष्मण लहान असताना जे कसं शिक्षण झालं, ते प्रत्येक मंदिराच्या साईडनी पूर्ण मूर्त्यांमध्ये ते शिलालेख कोरलेले आहेत. त्याच्यावरती आपल्याला ते दाखवते. असं वाटतच नाही की ती मूर्ती दुसरी कुठली लाकडाची किंवा दगडाची मूर्ती. ती असं वाटतं की स्वतः सियाराम आणि आपले लक्ष्मण हे लोक तिथे शिक्षा घेत आहेत. ऋषी मुनींबरोबर बोलतायत, रावणाचा वध करतायत, सीतेसोबत बसलेत, जेवण करतायत. या सगळ्या गोष्टी असं वाटते ना की आपण स्वतः त्या रामायणात जातो. कधी जर तुम्ही आले तर नक्की, मी तर म्हणेल की एकदा मरायच्या अगोदर नक्कीच आपण आपल्या देवासाठी आलं पाहिजे. एकदा दर्शन तर झालंच पाहिजे. ह्या देहाचं जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर तुम्हाला एकदा तरी रामाच्या दर्शनाला यायला लागेल. मित्रांनो चला, थोडेस फोटो वगैरे काढतो आणि निघतो इथून. आता अयोध्येला आपण निरोप घेऊया. आपल्याला जायचंय आता काशी महादेव के पास. मित्रांनो हा एंट्रन्स आहे. हा एंट्रन्स तुम्ही बघू शकता. मंदिराचं काम वगैरे एकदम एवढं कोरीव आहे ना, एकदम बारीक सगळ्या गोष्टी. काय बोलणार आहे यार, बोलण्यासारखे शब्दच नाही. बघू शकता सगळे मंदिर इथं फक्त एकदम राममय वातावरण. कुणाच्या तोंडात तुम्हाला दुसरा कुठला शब्द जाणवणार नाही. कोणी दुसरा काही शब्द बोलणार नाही. जो कोणाला बोलल तो फक्त जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. गर्दी वाढतीये मित्रांनो. आपलं दर्शन झाले, चला निघायचं आपल्याला आता. आपला रोहित फोटो काढायसाठी उभा राहिलाय, पण मला नाही वाटत रोहितचा फोटो आज तरी निघल. चेहरा बघू शकताय तुम्ही. मित्रांनो आपण सीता रसोई भंडार म्हणून थोडासा प्रसाद घेऊ. मंदिरात आलोय म्हणलं बिना प्रसादाचं तर नाही जाऊ शकत. प्रसाद घेण्यासाठी आपण बघूया प्रसादाचं. तुम्ही फक्त प्रसादातून निघणारा धूर बघा, त्या धुरावरती समजेल प्रसाद किती फ्रेश आहे. मित्रांनो प्रसाद बघू शकता तुम्ही. आपण निघतोय. आपल्याला आता बाहेर निघायचंय पटकन. बाहेर निघून आपल्याला आपली पुढची कामं भरपूर आहेत. असं मंदिरातून जायची इच्छा होत नाही. मंदिरात असं एकदम भारी पीस भेटते, पण आपल्याला जायला लागेल. मग चला निघूया आता आपण. बघ बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला पुढे रूम वरती जाऊन आता चेकआउट करायचंय. चेकआउट करून मग आपल्याला द्वारका नाही, आपण चाललोय बनारसला. मग आता आपल्याला बाकीचे व्हिडिओ बनारस मध्ये दाखवतो. चलो मित्रांनो बाय.